जय भीम साथियो. माझा चेहरा काही लोकांसाठी, बऱ्याच लोकांसाठी नवीन असेल, कारण मी या मंचावरून पहिल्यांदाच बोलतोय. पण गेले काही महिने अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघ अर्थात आयस्का, ज्याला आपण म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये, आयस्काचा गेल्या 5 महिन्यातील हा जवळपास 6वा सार्वजनिक कार्यक्रम आहे. गेल्या 5 महिन्यात आपण नागपूरमध्ये एक अनुसूचित जातींची उत्थान परिषद घेतली होती. ही परिषद त्यावेळेस एक आपण फॉर्मॅटमध्ये एक अजेंडा पारित केला. त्यानंतर आज इंदिरा ग्राउंडमध्ये एक आपण मोठी जनसभा घेतली होती. ती जनसभा झाल्यानंतर दीक्षाभूमी, चैत्यभूमी, औरंगाबाद या ठिकाणी आपण काही जागृती अभियान घेतले. पुढं दिल्लीमध्ये आपण खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू केलं गेलं पाहिजे यासाठी एक नॅशनल कॉन्फरन्स घेतली होती, जिथं राजेंद्र पाल गौतम, मनोज झा असे काही पॉलिटिकल लोकही होते. त्यानंतर मागच्या काही काळामध्ये, म्हणजे गेला 5-6 महिन्याचा जो कालखंड आहे, या काळामध्ये आयस्कामध्ये जेवढी लोक समाविष्ट आहेत, ही सगळी लोक राबतायत. मागल्या काही काळामध्ये शेकडो मीटिंग झाल्या. आम्ही वैयक्तिक भेटतोय, सार्वजनिकमध्ये ठिकाणांमध्ये जागृती अभियान कंडक्ट करतोय, आणि अशा शेकडो मीटिंग नंतर आज इथं दलित अजेंडा ही परिषद आपण घेतोय. आता दलित अजेंडा म्हटल्यानंतर आपण कोणत्याही टर्मिनॉलॉजीवरती न जाता दलित शब्द का वापरला, मग हाच शब्द का नाही वापरला, लेट अस गो बियॉन्ड दॅट. आपण त्याच्या पलीकडे जाऊन या कार्यक्रमाचा उद्दिष्ट काय आहे, आणि अगदीच आज जे हे संघटन तुमच्या समोर दिसतंय, या संघटनाचं उद्दिष्ट काय आहे हे फार गरजेचं आहे. आयस्कासोबत गेल्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रभरातील आणि संपूर्ण देशभरातील एक शिक्षित वर्ग, अभ्यासक वर्ग, विचारवंत आणि सोबतच ग्राउंडमध्ये तळागाळात काम करणारी लोक जोडली गेली. आणि हा समूह का जोडला गेला, हाही एक महत्त्वाचं कारण आहे. कारण आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की इतकी सगळी संघटना आहेत, हजारो संघटना आहेत, आपण एवढे व्याकुळ होतो, चिंताग्रस्त होतो की त्याला एवढे संघटना असताना अजून एक नवं संघटन कशाला आणलं. बऱ्याच लोकांचा प्रायमरी क्वेश्चन असतो, पहिला प्राथमिक सवाल असतो हा. आणि म्हणून आंबेडकरी समाजामध्ये अशा नव्या संघटनाची गरज का पडते, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तोही सोडवला गेला पाहिजे. तर खरं तर वेळेची कमतरता असल्यामुळं मला संपूर्णपणे, कारण आपल्याला कार्यक्रम ही पूर्णपणे वेळेतच पूर्ण करायचा, म्हणून मी काही महत्त्वाच्या मुद्द्यावरतीच बोलणार आहे, फार डिटेलमध्ये, डीपमध्ये. बिकॉज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एका संघटनाची गरज काय ही चर्चाच तासनतास चालणार आहे. कारण त्याच्या मागते एक नीड अनालिसिस असतं, समूहाचं नीड अनालिसिस, ज्याला आपण चळवळीमध्ये नीड अनालिसिस म्हणतो, की याची गरज काय. हे नीड अनालिसिस केल्यानंतरच एखादं संघटन उभं राहतं. आणि म्हणून त्या नीड अनालिसिस केलेल्या काही गोष्टीमधलं महत्त्वाचे काही 1-2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्या महत्त्वाच्या मुद्द्याविषयी मी आज या संबोधनात बोलू इच्छितो. मागच्या कित्येक दशकात एक षडयंत्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, आणि षडयंत्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस तुम्ही प्रचंड कान लावून ऐकलं पाहिजे की हे षडयंत्र काय आहे. हे षडयंत्र असं आहे की तुमच्या माझ्या कानावर सदैव एक अपप्रचार पसरवला गेला आहे. तो अपप्रचार असा आहे की दलित समुदाय प्रचंड विभाजित आहे, अनुसूचित जातींमध्ये एकी नाही, तो समाज प्रचंड विभाजित आहे. मांग वेगळ्या आहेत, महार वेगळ्या आहेत, सांबार वेगळ्या आहेत, उरलेले 59 जाती कुठेतरी काम करतायत. बौद्धांनी त्यांची संघटना बनवलीत, मातंगांना घेत नाहीत. मी मातंग समाजाचा आहे, आणि मी या स्टेजवरून सांगतोय की मी मातंग समाजाचा असताना या संघटनामध्ये इतर राहून का बोलण्याची गरज पडते. आणि ज्यावेळेस तुम्ही समजाल की ही गरज काय आहे, आपल्या समाजाच्या किंचित वेगळेपणाला, देयर इज अ डिफरन्स बिटवीन, एक डिफरन्स असतो आणि एक ऑपोजिशन असतं. 2 समुदायामधलं वेगळेपण, त्यात वेगळेपणाला 2 समुदाय विरोधात आहेत असं सदैव दाखवलं जातंय. हे मोठं षडयंत्र आहे. आणि या वादांचं स्वरूप छोटे मोठे वाद आहेत, त्या वादांना अत्यंत तीव्र स्वरूपाचं, एक कठीण स्वरूपाचं, एकदम हाणामाऱ्या, जसे की उच्च जाती आमच्या लोकांच्या, कालच म्हाळुंगमध्ये वैभव गीते साहेब ते केस हँडल करतात, म्हाळुंगमध्ये मातंग समाजाच्या पोराला जीवे मारलं गेलं. तर अशा घटनाही आमच्यामध्ये कुठे घडत नाही. आमच्यामध्ये कुठेतरी छोटा मोठा डिफरन्स ऑफ ओपिनियन असतो, आणि त्या डिफरन्स ऑफ ओपिनियनला या संपूर्ण व्यवस्थेनं, जी व्यवस्था अपप्रचारामध्ये सामील आहे, अशा समाज माध्यमानं हे सगळे वाद अत्यंत प्रबळ करण्याचं थांबलेलं आहे. आणि गेल्या काही दशकामध्ये आपण हे बघतोय. आणि हे वाद ज्यावेळेस अतिशय तीव्र करण्याची ही व्यवस्था, ही यंत्रणा, ही ब्राह्मणी व्यवस्था ज्यावेळेस काम करत असते, त्यावेळी आपल्यापैकी अनेक लोक या प्रचाराला अत्यंत आतातुर होतात, चिंताग्रस्त होतात की काय चाललंय नेमकं, एवढं सगळं विभाजित आहे. काही लोक तर म्हणतात की बाबासाहेबांची चळवळ संपली, काही लोक म्हणतात की आपण स्टॅग्नेंट आहोत, आपण पुढेच जात नाही आहोत, आपली चळवळ कुठं आहे, काहीच नाही राहिलं. मधल्या काळामध्ये मी संशोधन करायला गेलो होतो, गोवाळी नावाचं गाव आहे पंढरपूर तालुक्यामध्ये.
तिकडे तर लोकांच्या मनामध्ये चळवळ, समाज, शाखा या शब्दांविषयी इतकी उदासीनता निर्माण झालेली आहे. लोक म्हणतात शाखेचं नाव काढलं का लोक उदासीन होतात. काय चळवळ म्हणजे? काही लोकांची तर उत्तरं अशी आली, आणि ही आपलीच सगळी लोक आहेत, या लोकांच्या मनामध्ये हे जहर. आपल्या चळवळीविषयी ज्या महामानवांनी, ज्या महामातांनी एवढ्या कष्टानं उभा केलेलं हे रान, हा मळा आज एवढा दुष्काळीत का वाटतोय आणि आपल्या लोकांना का वाटतोय? ही जी निराशा आहे, ही निराशा संपवण्याची गरज आहे. आणि अशी नाही की फक्त निराशाच आहे, प्रचंड उमेदीनं, आशावादानं काम करणारी लोक या समाजामध्ये आहेत. परंतु या ब्राह्मणी व्यवस्थेचं षडयंत्र असं आहे की आपल्या मनामध्ये सदैव, तुम्ही बघा, अनुसूचित जातीचा प्रश्न आल्यावर तुमच्या डोळ्यासमोर सरळ सोट एकच येतं, काय? मांग मारवाल. अरे त्याच्या पलीकडे पण आहे ना बाबा, त्याच्या पलीकडे पण अनेक गोष्टी आहेत, आणि ह्या पलीकडे जाण्याची गरज आहे. आणि म्हणून आयस्काचं हे एक मुख्य धोरण आहे की अनुसूचित जातींच्या प्रश्नांना अत्यंत सखोलपणे आणि डीप डाऊन, ज्याला आपण खोलामध्ये जाऊन म्हणतो, अशा प्रश्नांवरती विचार आणि अभ्यास करून एक सामूहिक चळवळ ज्याला म्हणतो, एक ऑर्गनायझेशनल वर्क ज्याला म्हणतो, इन्स्टिट्यूशनल वर्क ज्याला म्हणतो, असं उभारण्याचं एक महत्त्वाचं काम होतं. बहुतांश वेळा या वादांमुळे असंही होतं की ज्यांनी चटणी भाकरी खाऊन चळवळ जगवली, ज्यांनी चटणी भाकरी खाऊन ही चळवळीची जी पिलर्स आहेत, हे खांब आहेत, हे ठाम केले, अशा समुदायावरती सुद्धा बऱ्याच वेळा आरोप केले जातात. तुम्ही काय केलं? तुम्ही तर आम्हाला समाविष्ट करून घेतलं नाही. तुम्ही काय केलं? मग तुम्ही तर आमच्या विरोधात उभा राहिला. तुम्ही काय केलं? तुम्ही तर आमच्यापर्यंत पोहोचला बी नाही. तर या सगळ्या ज्या समस्या आहेत, या समस्या खरं तर ॲक्च्युअली नाही आहेत त्या तितक्या खोल बघायला गेलं तर. तितक्या खोलावरती गेलो आपण तर ह्या समस्या ह्या जेवढ्या फुगवून आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. कारण यंत्रणा कोणाची आहे? तुम्ही सगळे बघा. यंत्रणा अशा लोकांची आहे की जी लोक एका वेगळेपणाला सुद्धा विरोधात उभे केले जातात. एका डिफरन्स ऑफ ओपिनियनला सुद्धा आम्ही दोन भाऊ कसे विरोधात आहोत हे उभं करण्याचं मोठं षडयंत्र आहे. आणि या षडयंत्रामध्ये ही व्यवस्था कुठेतरी सफल होण्याच्या मार्गावरती आहे असंच मला वाटायला लागले. आजकाल सोशल मीडियानं तर ही प्रचंड वाईट गोष्ट केली. मातंग समाजात तिकडे रील स्टार ते येड्यागत रील स्टार बनवत असतात, इकडं काय भरपूर वेगळी गोष्ट चालली. आणि असंच नाही फक्त मातंग समाजात, सगळ्या समाजातल्या पोरांमध्ये एकमेकांविरोधीची ती विरोधीची भावना, एक शत्रुतेची भावना. मागल्याच काही काळामध्ये मी एक व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये आंबेडकर वादाच्या विरोधात कुठलं तरी पोरगं होतं, रील बनवून म्हणते मातंगवाद. आता म्हणलं हे काय विचित्र अजून सुरू झालं. परत मी तो व्हिडिओ बनवून त्याला सांगितलं, बाबा हे मातंगवाद पितंगवाद थोडं बाजूला ठेव थोड्या काळासाठी. आंबेडकरवाद एक विचारधारा आहे, ती विचारधारा समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर एक मातंग समाजातला प्रशिक्षित पोरगा उभं राहून आयस्का हे संघटन का उभं राहिलं आणि त्याची गरज काय आणि एवढ्या तीव्रतेनं बोलण्याची गरज काय हे मांडण्यासाठी इथं उभा आहे मी. ही समस्या, या समस्येचं जर खोलवर आपण अनालायसिस केलं, विश्लेषण केलं, तर तुम्हाला समजेल की समस्या वैयक्तिक नाहीये. गेल्या काही काळामध्ये तुम्ही बघाल की आपल्यामधले अंतर्गत छोटे मोठे जे वाद आहेत, त्या वादांना एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्यामुळे ही समस्या केवळ आता वैयक्तिक राहिलेली नाहीये. ही समस्या सामूहिक आहे. ही समस्या सामूहिक आहे आणि या सामूहिक समस्याला वैयक्तिक पद्धतीनं मात करता येणार नाही, हे समजून घ्या. या समस्येला, या मोठ्या तीव्र प्रमाणे उभ्या केलेल्या वादांना वैयक्तिकपणे मात करता येणं शक्य नाही. यासाठी तुम्हाला सामूहिक काम उभं करावं लागेल. यासाठी तुम्हाला एक इन्स्टिट्यूशनल काम उभा करावं लागेल, संघटनात्मक काम उभा करावं लागेल. आणि ते काम करण्याची गरज ज्यावेळेस आयस्काच्या सर्व सदस्यांना, ज्यामध्ये सामील असणाऱ्या सर्व लोकांना जाणवते, त्यावेळेस आयस्कासारखं संघटन उभं राहायला सज्ज होतं, ते पुढे येतं. महत्वाची अजून एक गोष्ट अशी आहे की बऱ्याच लोकांना वाटेल की मी जोशात म्हणतो की नाही आमच्यात तर आम्ही धुतल्या तांदळाचे आहोत. असं नाही, आपल्यामध्ये आहेत समस्या. अनुसूचित जातींमध्ये काही अंतर्गत समस्या आहेत, त्या समस्यांना सोडवलं पाहिजे, त्या गरजेच्या आहेत. पण मला सांगायचं इतकं आहे की सोशल मीडियाच्या जगात आणि या सर्व प्रकारे ज्या पद्धतीनं हा डिस्कोर्स, ज्याला विमर्श म्हणतो, त्या विमर्शमध्ये हे सगळं जे लोकांचं ध्रुवीकरण केलं जातंय, दोन समाजामध्ये आपापल्यामध्ये तेढ लावली जाते, दोन भावांमध्ये विभाजन केलं जातंय. आणि विभाजन कुठेतरी कशा पद्धतीनं टॅकल करता यावं, त्याच्यासाठी संघटनात्मक दृष्टीनं कसं काम करता यावं, वेल इन्फॉर्म स्ट्रॅटेजी म्हणतो त्याला, ती स्ट्रॅटेजी कशी उभा केली पाहिजे, यासाठी आयस्काची निर्मिती करण्यात आलेली आहे. दुसरी अजून एक, मी आधी जसं सांगितलं तसं की अनुसूचित जातींचा प्रश्न म्हटल्यानंतर केवळ मातंग, महार, चांभार यांच्यामध्ये वाद आहे एवढंच आहे का बाबा? तुम्ही प्रामाणिकपणे विचारा. काल मागच्या काही दिवसामध्ये सोलापूरमध्ये चांभार समाजाच्या पोराला मारहाण झाली. काल मातंग समाजाचं पोरगं म्हाळुंगमध्ये मारलं गेलं. मला सांगा की ही समस्या ही केवळ वैयक्तिक नाहीये. आणि आपल्याला जेवढं विभाजित केलं जाईल तेवढं आपल्यावरती अन्याय, अत्याचार करणं सोपं होईल. आणि म्हणून हे विभाजन आपल्या मानसिक पातळीवरती सुद्धा आणि ॲक्च्युअल ग्राउंडवरती, तळागाळात सुद्धा कसं पद्धतीनं थांबवता येईल यासाठी काम करणं गरजेचं होतं. आणि म्हणून मला वाटतं
की शेड्यूल कास्ट जर एक स्वतंत्र संघटन उभं करण्याची तीच एक महत्त्वाची गरज होती. दुसरी अजून एक अडचण अशी झाली आहे, हे माझं एक वैयक्तिक मत आहे, ती अडचण अशी झाली की आपण मोठं मोठं बाबासाहेबांच्या नावाने संघटन उभं करतो आणि परत त्याच्यात मातंग आघाडी चांगवर आघाडी हे सगळं करायला लागतं. मला असं म्हणायचं आहे की स्वतंत्र आघाडी बाबासाहेबांचं एक व्हॉल्यूम 5 मध्ये एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. ते म्हणतात की नेम स्टिंक्स म्हणजे काय, नावाला दुर्गंध असते. तुम्ही आंबेडकरवादाच्या नावानं पुन्हा एक संघटन उघडता आणि त्याच्यात परत मातंग आघाडी करता, ती परत मातंगाच्या तिकडे मागवाड्यात वेगळं संघटन त्याची वेगळी शाखा काढते, इकडं चांबारवाड्यात ती वेगळी शाखा काढते, इकडे बौद्धांचं वेगळं चाललेलं आहे, महारांचं वेगळं चाललेलं आहे. मग मला हे सांगायचं आहे की हे जे वेगवेगळे पण आपण एकाच संघटनात राहून पुन्हाच आपल्याला मातंग आघाडी, ही आघाडी, ती आघाडी ही जी उघडली जाते, यानं सुद्धा वैचारिक मानसिक पातळीवरती तो सदैव वेगळे पण जपलं जात आहे. आणि म्हणून व्हॉट वी वॉन्ट, हे आपल्याला काय हवं आहे, आम्हाला काय हवं आहे, हे हवं आहे की अनुसूचित जातींच्या नावाने बनवलेलं एक स्वतंत्र संघटन, ताकदीचं संघटन, ज्या संघटनामध्ये मांग, महार, चांबार जेवढे काही 59 जाती आहेत यांना टार्गेटेड करून त्यांच्यावरती एक कॉन्शियसली डिसिजन घेऊन त्यांना टार्गेट करून त्यांना या संघटनात आणून आपण कोणतेही वेगळे अंतर्गत परत ही आघाडी ती आघाडी न उघडता या संघटनामध्ये कसं मिळून एकत्रितपणे काम करता येईल, ही एक महत्त्वाची भूमिका होती. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आयस्काच्या इतर काय महत्त्वाचे, म्हणजे जसं सांगितलंय थोडक्यात जर समरी घ्यायची म्हटली, आम्हाला म्हणायचं काय आहे, अनुसूचित जातीच्या अंतर्गत आंबेडकरवादाची पेरणी करण्यासाठी आणि संपूर्ण अनुसूचित जातींमध्ये एक संघटनात्मक काम उभं केलं पाहिजे. एखादं संघटन जे अनुसूचित जातीच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय उत्थानासाठी काम करेल, हे संघटन त्याच कार्याला समर्पित असेल. म्हणजे त्याच कार्याला ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस अजून एक गोष्ट समजून घ्यायची गरज आहे की आपण प्रामाणिकपणे स्वतःला विचारलं पाहिजे की आपण आपली जबाबदारी पेलण्यासाठी आपण आपली जबाबदारी पेलायची की इतरांचं त्याचं आंदोलन चाललंय म्हणून त्या आंदोलनामध्ये त्याची जबाबदारी घेते, ह्याची बी जबाबदारी घेते, सगळ्याची जबाबदारी घेऊन खांद्यावर पळायलो आपण प्रामाणिकपणे विचारलं पाहिजे काय शेड्यूल कास्टची मसल बोल ताकदवर झालेला आहे का. म्हणजे अगदीच हे जर विधानच द्यायचं म्हटलं तर इथली बाबासाहेबांनी दिलेली धम्मक्रांती जरी यशस्वी करायची झाली तरी सुद्धा शेड्यूल कास्टचं मसल बोल पक्क झालं पाहिजे. आपलं शेड्यूल कास्टचं एक असं संघटन किंवा एक अशी युनिटी ती अशी बरकरार राहिली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला हवं असलेलं कोणतंही क्रांतीचं स्वप्न सुद्धा मिळवता येणार नाही. कारण पुन्हा तुम्ही बघाल की बाबासाहेबांच्या विचाराला ज्यानं ते भोगलंय दुःख, ज्यानं सहन केलंय, ज्यानं ती अनटचॅबिलिटी, अस्पृश्यता ज्यानं गावागावामध्ये 2018 साली आमच्याच घरामध्ये आमच्याच आईला एक जण विचारतं, म्हणतं की तुम्ही या बाथरूम वापरू नका का, तर म्हणे टाळू. मला सांगा, अशा अनेक घटना घडतात, रोज घडतात. आपल्या सर्वांचं दुःख हे समान आहे. कदाचित जॉग्राफिकल ज्याला डिफरन्सेस म्हणतो, भौगोलिक वेगळेपण हेच असू शकतं, नाहीतर आपल्या सर्वांचं ऐतिहासिक दुःख समान आहे. आणि ह्या ऐतिहासिक दुःखाला एक संघटनात्मक प्रणालीतून मार्ग काढण्याचं एक महत्त्वाचं काम हे आयस्का उभारण्याचा विचार करतंय. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपण किती दिवस विरोधी शक्तींनी पेरलेल्या अजेंड्याच्या दृष्टीनं काम करणार आहेत, आपण किती दिवस त्यांनाच प्रतिक्रिया देत बसणार आहेत, आपण किती दिवस जे ओझं आपल्याला झेपू शकत नाही ते ओझं खांद्यावर घेत वाहणार आहेत, आपण आपले मुद्दे तयार करतोय की इतरांच्या मुद्द्यांना प्रतिक्रिया देतोय, हेही फार गरजेचं आहे. आपण किती दिवस आपल्याच समुदायाच्या आर्थिक प्रश्नांकडे सुद्धा दुर्लक्ष करणार आहेत. आणि म्हणून अनुसूचित जातींचं हे जे संघटन आहे आणि अनुसूचित जातीचं हे संघटन अनुसूचित जातीच्या प्रश्नांवरती एक वैचारिक फळी अनुसूचित जातींमधली, पुन्हा 100 वेळा मी जो शब्द वापरतोय अनुसूचित जाती, कोणाला दलित शब्द न आवडेल, कोणाला अनुसूचित जाती, कोणताही शब्द घ्या तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला जसं पाहिजे, पण मूळ गाभा हा आहे की ज्या लोकांनी हे अस्पृश्यतेचं दुःख पाहिलेलं आहे, ज्या लोकांनी गावाकुसात आजही ज्यांची घरं जाळली जातात, ज्यांनी मारली जातात, काल बौद्ध वस्तीवरती कुठेतरी हल्ला झाला, तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेला बघितला असाल. मला सांगा, रोज अशा घटना घडतायत आणि ह्या रोज घडणाऱ्या घटनांना जर मात द्यायची असेल तर आपल्याला आपल्या अंतर्गत एक मानसिक, वैचारिक आणि सोबतच संघटनात्मक युनिटी, एकता, एकात्मता ही निर्माण केली गेली पाहिजे. ज्यांना तळागाळात काम कसं करायची समज आहे, ज्यांना डिस्कोर्स ज्याला म्हणतो, विमर्श ज्याला म्हणतो त्याची समज आहे, ज्यांना समजतं की या वैचारिक उड्डाणवरती कशी मात करायची आहे, अशा सर्व सदस्यांनी पुढे येऊन आता ही जबाबदारी पेलली पाहिजे. आणि हे आमचं आव्हान आहे, अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघाचं हे आव्हान आहे की जे तुमचं जे स्किल असेल, जी कॅपेबिलिटी असेल ती इथं येऊन तुम्ही देऊ शकता. आणि त्यासाठी
अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघाचे दरवाजे अनुसूचित जातीच्या सर्व सदस्यांसाठी सदैव मोकळे आहेत, ओपन आहेत. ते तुम्ही कधीही या, तुम्हाला कोणती मदत पाहिजे असेल आणि तुम्ही काही सहकार्य करू शकता. आपण सर्व मिळून एक अनुसूचित जातींच्या अंतर्गत बाबासाहेबांचा विचार करण्यासाठी एक संघटनात्मक काम उभं करू शकतो. आणि याच दृष्टीने आपल्या गावकुसातल्या बंधू भगिनींना आपण एक विश्वासाचा आणि एक आशेचा हात दिला पाहिजे. आज दलित अजेंडा निर्मितीचा हा प्रयत्न मी जे बोललो या सर्व योजनांपैकी एक आहे. दलित अजेंडा निर्मितीचा प्रयत्न जो आहे तो येत्या काळात आपण अशाच अनेक सभा, परिषदा, चर्चासत्र हे सगळे घेणार आहोत. आणि सोबतच संशोधनाच्या माध्यमातून अनुसूचित जातींच्या ग्राउंडवरचे प्रश्न काय आहेत, राजकीय प्रश्न काय आहेत, स्टेट लेवलचे प्रश्न काय आहेत, वेगवेगळ्या राज्यात अनुसूचित जातींची परिस्थिती कशी आहे आणि त्यानुसार त्याच्यावरती कशी मात करता येईल याच्यासाठी एक अजेंडा बनवत आहोत. या अजेंडामध्ये आज इथं उपस्थित असणाऱ्या लोकांनी ग्राउंडवरती काम केलेलं आहे, ज्यांचा वर्षाचा अनुभव आहे. आणि या सगळ्या लोकांकडून आपल्याला अधिक महत्त्वाचे मुद्दे मिळतील. ते मुद्दे आपण डॉक्युमेंट करून येणाऱ्या काळात शासनासोबत आपल्याला काय बार्गेन करायचं आहे, सरकारला आपल्याला काय म्हणायचं, एक समाज म्हणून आणि एक समाज म्हणून आपल्याच सदस्यांकडे आपली काय विनवणी आहे, एक समाज म्हणून आपल्या सदस्यांना आपण काय सांगतो की काय केलं गेलं पाहिजे, ह्या दोन्ही प्रकारचे अजेंडा यात समाविष्ट होते. एवढंच नाही की फक्त शासनाकडे काय मागायचं, हेही आहे की आपण अनुसूचित जाती म्हणून आपल्या सदस्यांकडे सुद्धा आपली काय मागणी आहे. एक इथला बसलेला वर्ग, जो वर्ग ही जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम आहे म्हणून पुढे आलेला आहे, या वर्गाला या सदस्यांनी सांगितलं पाहिजे की आपली ही समस्या आहे, आपण ही सोडवली पाहिजे. तुम्ही समोर या, आपण सगळे बसून याच्यावरती चर्चा करून येत्या काळामध्ये आपल्याकडे तर अनुसूचित जाती स्वतंत्र अनुसूचित जाती संघाच्या सदस्यांकडेही त्यांनी जे अभ्यास केला आहे त्याच्यातूनही आपल्याकडे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. जसं की आपण बोललो की आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन पाहिजे, आपण सेपरेट सेटलमेंटचा मुद्दा उचलून धरायचा विचार करतो, तोही आपण मांडलेला आहे. त्यानंतर अनुसूचित जातींसाठी एक आर्थिक आणि शैक्षणिक ज्या संस्था आहे त्यासाठी सरकारनं अनुदान हे केलं पाहिजे. आता बजेट आलेलं आहे, त्या अजेंड्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील ज्या की संघटनाच्या बाजूने मांडलेल्या आहेत. त्या अजेंड्यामध्ये इथं असलेली लोक आणि इथं असलेले जे विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, ज्यांनी ग्राउंडवर काम केलेलं आहे, ह्या लोकांकडून सुद्धा आपल्याला महत्त्वाचे मुद्दे समजतील आणि त्या मुद्द्याकडून आपण एक अजेंडा तयार करू शकतो. सांगायचं इतकंच आहे की समस्या जितकी खोल आहे, जितकी समस्याची आणि आपल्या मागण्याची स्पष्टता असेल तितकी त्याच्यावरती मार्ग करण्याची दूरदृष्टी आपल्याला लागत असते. आपल्या समोर असलेल्या समस्यांना जर आपण खोलवर समजलं नाही तर आपला प्रोजेक्ट फोल होतो. आणि म्हणून आपल्या प्राधान्यक्रमावरती नेमका कोणता अजेंडा असला पाहिजे आजच्या परिषदेमधून आणि येत्या काळातल्या अनेक चर्चासत्रातून आपल्याला समजेल, याची स्पष्टता यावी. आणि म्हणूनच ही एक परिषद आपण घेतलेली आहे. इथं उपस्थित असणारी लोक पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत, त्यांची चळवळीची समज आणि येता दिलेल्या सत्रामध्ये त्यांच्या विषयाच्या मांडणीनुसार आपल्याला अत्यंत महत्त्वाची मांडणी आपल्याला समजेलच आणि त्यानुसार आपण व्यवस्थित डिटेल पोरं बसलेलीच आहेत, नोट्स एकदम खतरनाक नोट्स मारून आपण सगळं करून टाकू की काय अजेंडा असणार आहे आपला नेमका. या सत्राच्या अंती आपल्या हाती अनेक महत्त्वाचे मुद्दे ॲड होतील आणि तुमच्यापर्यंत अजेंड्याची एक प्रतही येईल. त्या प्रतमध्ये आपण 17-18 महत्त्वाचे मुद्दे मांडलेलेच आहेत. शेवटी जाताना एवढं सांगेन की अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघाचा जो हा एक अत्यंत आशावादी आणि सकारात्मक शब्द यासाठी की आम्ही कोणत्याही त्या निगेटिव्ह गोष्टीकडे फोकस नाही करत आहे की तुम्ही एवढे विभाजित आहे, आम्ही एवढे विभाजित आहे. वी आर नॉट हिअर टू बी निगेटिव्ह. आम्ही इथं पॉझिटिव्ह दृष्टीने, सकारात्मक दृष्टीने काम करतोय. कालच परवा कोणीतरी सांगितलं की तुम्ही यांच्या विरोधात ही परिषद हे केली, त्याला सांगितलं बाबा तुला हे विरोधात पडायचं असेल तर तुला शुभेच्छा. आम्ही अनुसूचित जातींचा मार चांबार ढोर इथला बौद्ध, आम्ही इथले शिक्षित तरुण आज इथं उभा आहे कारण आम्हाला तळमळ आहे. आम्हाला समजतंय की आम्ही या समाजाची जबाबदारी पेलण्यासाठी कुठे ना कुठेतरी थोडेफार तरी सक्षम आहोत. आमचा समाज आज मारला जातोय, कापली जातात माणसं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही समोर येतोय. तर माझी विनंती आहे सगळ्यांना, हे लाईव्ह टेलिकास्ट बी होते, या सगळ्यांना बी विनंती आहे, बाबा हो याचा विरोध त्याचा वर येत, हे स्टेजवर ते स्टेजवर, ह्याला कशाला बोलवलं, त्याला तुमचा असेल तर तुम्हाला तिकडूनच जे बी तुम्ही आपलं नाही आलेलं चालताय मग ते, कारण तुम्ही जर ह्या विरोधात पडणार असेल तर आम्हाला ती निगेटिव्हिटी नको आहे. आणि म्हणून ही निगेटिव्हिटी दूर करून आम्ही सकारात्मक आणि आशावादी दृष्टीने पुढे जातोय. तुम्ही जर यात कॉन्ट्रीब्यूट करू शकत असाल, तुम्ही जर यात योगदान देऊ, तुमचं तन मन धन जे काही तुमचं एक स्किल आहे, तुम्हाला एक पोस्टर बनवता येतोय तरी तुम्ही तो देऊ शकता. योगदानाची गरज नाही की तुम्ही लाख रुपये ओतलेच पाहिजे, तुमचा एक 10 मिनिटाचा वेळ देऊ शकताय तुम्ही, तरी तुम्ही देऊ शकता. चळवळ ही प्रत्येक साधनांवरती बनत असते आणि म्हणून अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघाच्या या भूमिकेवरती, या कार्यावरती विश्वास ठेवून तुमच्यापैकी बहुतांश लोक येतात. काही लोक सोशल मीडियावरून पाहून आलेले आहेत, काही लोक मला ओळखत होते, राहुल भाऊला ओळखतात, अनेक लोक इथल्या पदाधिकाऱ्यांना ओळखत होते.
आणि या दृष्टीनं तुम्ही आलेला आहे. या परिषदेच्या शेवटपर्यंत तुम्ही थांबावं इतकीच विनंती आहे. आणि त्यानंतर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये होणाऱ्या जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सर्वांनाही शुभेच्छा. आणि सोबतच एक आशावादी आणि एक सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला इथून जाता येईल अशी एक माझी आशा आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम.